350 रुपयाची रॉयल थाळी खाऊ का 170 रुपयाच्या मस्त अंबाबाईच्या नैवेद्याची थाळी खाऊ, या व्हिडिओ मध्ये बघा तुम्ही त्या दोघीतला कंपॅरिझन। थाळीज ऑफ कोल्हापूर मधला पहिला एपिसोड मंडळी आपण रॉयल कोल्हापूर इथे केला होता आणि त्याच्यानंतरचा दुसरा एपिसोड आपण स्वरूपलक्ष्मी भोजनालय पुरणपोळी थाळीचा केला होता। दोन्ही थाळी मला कशा वाटल्या, ह्याच्यातली तुम्ही कुठली ट्राय करू शकता ह्याचंच कंपॅरिझन या व्हिडिओमध्ये आपण करणार आहे। नमस्कार मंडळी, वेलकम टू फिट फूडी ट्रॅव्हलर। थाळीज ऑफ कोल्हापुरी सिरीज आपली सुरूच आहे, पण सगळ्यात आधी आपण बघूया की रॉयल कोल्हापूरची जी थाळी होती ती कशी होती। बाय द वे ह्याचा डिटेल व्हिडिओ चॅनलवरती आहे, तुम्हाला आय बटनमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक जी आहे ती मिळेल। तर ही थाळी आहे ती ₹350ची। तर ह्याच्यामध्ये आहे 3 प्रकारचे गोड पदार्थ येतात। पुढे त्याचं डिटेल विश्लेषण, डिटेल ॲनालिसिस थाळीचं मी केलेलंच आहे, ते पण तुम्ही बघू शकता। सो 350 रुपयाला अतिशय जस्टिस करणारी अशी ही थाळी आहे। याच्यामध्ये भरपूर पदार्थ होते आणि ज्या वेळेला तुम्हाला मनसोक्त भरपेट जेवायचं असेल त्यावेळेला ही थाळी अगदी योग्य आहे। त्यांची थाळी वगैरे वाढून झाली आहे, तरी बघूयात आपण की काय काय आहे। सगळ्यात आधी त्यांनी दिले हे वेलकम ड्रिंक, बटरमिल्क आहे, ताक आहे, दही वडा आहे, त्याच्यानंतर चटणी, लोणचं, ठेचा दिसतोय, ही कोशिंबीर आहे, बटाट्याचा रस्सा दिसतोय, हा मे बी अख्खा मसूर आहे, मिक्स व्हेज किंवा पनीर मटर दिसतंय, डाळ, कढी, बासुंदी, गुलाबजाम आहे, त्याच्यानंतर सामोसा, ढोकळा, त्याच्याबरोबरची चटणी, पुरणपोळी असते शनिवारीला। तर ही भाजी बहुतेक वांग्याची आहे, मी खाऊन बघते आणि सांगते। पापड आहे, फुलका आहे, अशा प्रकारची ही प्युअर व्हेज थाळीची आहे। आपण आता स्टार्ट करूया। छान रिफ्रेशिंग वाटतं आहे। दही वडा छान दही असं पातळसर आहे, वडा पण एकदम फ्लफी वाटतो, छान त्याने तिखट वगैरे घालून। व्हेरी नाईस। तो असतं ना, मला ॲक्च्युली गोड दही वडा अजिबात आवडत नाही, थोडं सांगितलं थाळीच्या व्हिडिओमध्ये, तर हा मला अगदी आवडतो तसाच आहे। व्हेरी नाईस। नंतर माझ्याकडे घेऊन खायला ट्रॅडिशनल पुरणपोळी सारखी नाही, थोडीशी वेगळी आहे। नमस्कार मंडळी, वेलकम टू फिट फूडी ट्रॅव्हलर। आणि अंबाबाईच्या मंदिरापासून फक्त 5 मिनिटाच्या अंतरावर कमाल पुरणपोळी मिळते असं मला लक्षात आलेलं आहे। सो आम्ही आलोय तिथे थाळीज ऑफ कोल्हापूरचा दुसरा एपिसोड करायला, जे की आहे स्वरूपलक्ष्मी भोजनालय। भरपूर फेमस आहे हे प्लेस, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। तर मागच्या व्हिडिओला तुम्ही खूप खूप प्रेम दिलं, त्याच्याबद्दल खूप खूप आभार। तोही व्हिडिओ जाऊन बघा, मी त्याची लिंक देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये। आता इथल्या मस्त पुरणपोळी थाळीवरती आपण ताव मारणार आहोत, चला माझ्या बायबने इथे चप्पल काढावी लागते नाही। मंडळी दुसरी थाळी जी आहे ना ती आहे आपली स्वरूपलक्ष्मी भोजनालयाची थाळी आणि ही थाळी आहे अराउंड 170 रुपयाची पुरणपोळी थाळी आहे। कुठलीही स्पेशल थाळी घेतली तरी ती 170 रुपयाची आहे। त्याच्यामध्ये काय काय मिळतं, कशा प्रकारची थाळी आहे ते आपण पुढे बघूयातच। त्याचा सुद्धा डिटेल रिव्ह्यू चॅनलवरती आहे, तोही जाऊन तुम्ही चेक करू शकता। ह्याची पण लिंक तुम्हाला आय बटन किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दोन्हीकडे पण मिळेल। जाताना मी ऑर्डर घेऊन गेले, ही पण स्पेशल थाळी इथली घेतली तर त्याची किंमत आहे 170 रुपये। तर मी मागवले पुरणपोळी, कारण की छानपैकी श्रावण महिना सुरू आहे, मला पुरणपोळी खायची प्रचंड इच्छा होती। तुम्हाला पण जर श्रावणात छान पुरणपोळी ट्राय करायची असेल तर तुम्ही येऊ शकता। त्यामुळे डिटेल रिव्ह्यू आपण बघूया। पण त्यांनी या थाळीची किंमत 170 रुपये। स्पेशल भाकरी थाळी आहे, स्पेशल चपाती थाळी पण इथे मिळते, अदर गोष्टी तर आहेत। सगळ्यात आधी आहे ताक, त्याच्यामध्ये ही डाळीचं जे आपण वाटप म्हणतो, चक्का म्हणतो तो आहे, कोशिंबीर आहे, तुपाची छान मस्तपैकी पातळ तूप करून वाटी दिलेली आहे, त्याच्यानंतर दूध आहे पुरणपोळी बरोबर घ्यायला, कटाची आमटी आहे, साध्या भाताची वाटी, वरण, ही आहे घेवड्याची भाजी माझ्यामध्ये, आणि ही आहे बटाट्याची भाजी, पापड दिलाय आणि छानपैकी 2 पुरणपोळ्या आहेत।
मस्तपैकी खूप आधी घालूयात आपण छान पुरणपोळीवरती आणि छानपैकी मंडळी, दोन्ही थाळींपैकी कुठल्या थाळीला तुम्ही ऑलरेडी भेट दिलेली आहे किंवा भेट देऊ इच्छिता ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुम्हाला दोन्हीपैकी कुठली थाळी आवडली तेही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मला ऐकायला नक्की आवडेल तुमच्याकडनं. आणि बाय द वे, तुमच्या काही सजेशन्स असतील की कोल्हापुरातल्या कुठल्या थाळीज व्हिजिट कराव्या त्यासुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये तुमच्याकडून ऐकायला आवडतील. तर डू कॉमेंट्स. माझ्या मते दोन्हीही थाळ्या त्यांच्या त्यांच्या किमतीला अतिशय योग्य आहेत. पुरणपोळी थाळीसुद्धा अतिशय सात्विक आणि उत्तमच होती आणि रॉयल कोल्हापूरची थाळी मला आवडली. कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.